नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 18 ऑगस्ट श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक पराक्रमी, धाडसी आणि कुशल सेनानी म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला. त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट हे छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे होते, तर आईचे नाव राधाबाई होते. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी असे होते. इतिहासात ते बाजीराव बल्लाळ आणि श्रीमंत थोरले बाजीराव या नावाने प्रसिद्ध झाले. बाजीरावांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या सानिध्यात गेले. बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबतच्या स्वाऱ्या आणि राजकीय घडामोडी पाहत असताना बाजीरावांना लहानपणापासूनच युद्धकलेचे आणि राजकारणाचे शिक्षण मिळाले. घोडेस्वारी, तलवारबाजी, युद्धनीती आणि सैन्याचे नेतृत्व यामध्ये ते अत्यंत कुशल झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वात धाडस, निर्णयक्षमता आणि विलक्षण आत्मविश्वास दिसून येत होता. इसवी सन 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपदाची वस्त्रे दिली. त्यावेळी अनेक ज्येष्ठ सरदारांचा त्यांना विरोध होता, परंतु शाहू महाराजांनी बाजीरावांची कर्तबगारी ओळखून त्यांच्यावर विश्वास दाखवला. पुढे या विश्वासाला बाजीरावांनी आपल्या पराक्रमाने योग्य ठरवले. पेशवे झाल्यानंतर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अनेक मोहिमा केल्या. दक्षिणेत निजामाशी झालेल्या संघर्षात त्यांनी आपल्या युद्ध कौशल्याचा प्रभाव दाखवला. पालखेडच्या मोहिमेत त्यांनी निजामाला प्रभावीपणे पराभूत केले. या विजयामुळे मराठ्यांची राजकीय ताकद अधिक दृढ झाली. बाजीरावांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ तलवारीच्या जोरावर युद्ध करत नसत, तर वेगवान हालचाली, योग्य नियोजन आणि शत्रूच्या हालचालींचा अचूक अंदाज घेऊन युद्धनीती आखत असत. त्यांच्या सैन्याच्या वेगवान घोडदळामुळे शत्रूला त्यांच्या हालचालीचा अंदाज घेणे कठीण जात असे. उत्तर भारतातील मराठ्यांचा प्रभाव वाढविण्यातही बाजीरावांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बुंदेलखंडातील छत्रसाल बुंदेला यांना मदत केली. पुढे दिल्लीच्या दिशेने त्यांनी केलेल्या मोहिमामुळे मोगल सत्तेला मराठ्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली. भोपाळच्या मोहिमेतील विजयामुळे माळवा आणि बुंदेलखंडात मराठ्यांचा प्रभाव अधिक वाढला. मराठी विश्वकोशानुसार भोपाळचा विजय हा बाजीरावांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता. थोरले बाजीराव हे त्यांच्या काळातील अत्यंत प्रभावी सेनानी मानले जातात. त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचा प्रभाव दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यांचे संपूर्ण आयुष्यच स्वराज्य आणि मराठा सामर्थ्य वाढविण्यासाठीच्या मोहिमांनी भरलेले होते. दुर्दैवाने त्यांचे आयुष्य फार मोठे नव्हते. दिनांक 28 एप्रिल 1740 रोजी नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे त्यांचे निधन झाले. मित्रांनो, आज त्यांच्या जन्मदिनी आपण या महान योद्ध्याला विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊया. पराक्रमी योद्धा, कुशल सेनानी आणि मराठा सामर्थ्याचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न,
थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला. दुसरा प्रश्न, श्रीमंत थोरले बाजीरावांचे मूळ नाव काय होते? बरोबर उत्तर आहे श्रीमंत थोरले बाजीरावांचे मूळ नाव विसाजी असे होते. तिसरा प्रश्न, श्रीमंत थोरले बाजीरावांना पेशवे पदाची वस्त्रे कोणी दिली? बरोबर उत्तर आहे छत्रपती शाहू महाराजांनी श्रीमंत थोरले बाजीरावांना पेशवे पदाची वस्त्रे दिली. चौथा प्रश्न, मराठी विश्वकोशानुसार कोणता विजय हा बाजीरावांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता? बरोबर उत्तर आहे मराठी विश्वकोशानुसार भोपाळचा विजय हा बाजीरावांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे दिनांक 28 एप्रिल 1740 रोजी नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन झाले. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.